नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि आता तुम्हाला हा बाग दाखवतोय. पूर्ण 15 वर्ष वयाचा बाग आहे. अंतर पण चांगलं आहे, 14 बाय 14 अंतर आहे. बघा कवडी कलर कसा फेकला आहे. आता हे कलर यांनी घेतला आहे. साईज बघू आपण त्याची. 3 नंबर साईज आहे, ह्याची 2 नंबर साईज आहे. अशी 2, 3, 1 अशा मिक्समध्ये साईज आहे. कलर का लवकर फेकला हे तर मी आधी सांगितलंच तुम्हाला. हे बघा साईज. कलर का लवकर फेकला हे तुम्हाला मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं त्या गोष्टीला काय घाबरू नका. कलर हे फेकणं, थंडीमध्ये कलर फेकणं हे स्वाभाविक आहे, पण इतक्या ओव्हरलोड मालामध्ये पण कलर फेकू शकते. तर आता ही जी साईज आहे ही हार्वेस्टिंगला परफेक्ट झालेली आहे. जरी 2 नंबर 3 नंबर फळं असेल. आणि आताच्या कंडिशनमध्ये शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ आहे की ज्यांचा माल अशा कंडिशनला आहे आणि त्यांना जर व्यापारी मागते चांगल्या रेटने, जो काही मार्केटचा चांगला टॉप रेट आहे त्या रेटने जर मागते तर द्यायला हरकत नाही. फक्त कलरचा माल तोडू द्यायचा, हिरवा माल तोडू नये. कारण हे बघा असा माल पण व्यापारी घेतात, हा माल पण व्यापारी घेतो. पण हे आपलं हिरवं फळ वजन काढते हे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण हिरवा फळामध्ये तुमचा अजून पाहिजे तेवढा रस तयार झालेला नाही. आणि आपल्या फळाचं वजन हे रसानेच वाढणार. म्हणजे जे आपण त्यामध्ये रस तयार होतो, पाणी तयार होते, तर त्यांनी त्याचं वजन वाढते. त्यामुळं कलरच्या मालाला चांगलं वजन असते आणि कच्च्या मालाला वजन कमी असते. हे लोकांचं म्हणणं आहे. किंवा व्यापारी पण म्हणतात की कच्चा माल घेऊन जातो, दगडासारखा माल नेतो, तुम्हाला वजन चांगलं भरल, रेट चांगला मिळतो आहे. त्यांना काही खायचं नाही, त्यांना विकायचंच आहे. पण त्यांच्यामुळं आपलं तिथं थोड्या प्रमाणात नुकसान होतं आहे. त्यामुळं घाई करू नका माल विकायची. कारण माल सौदा करण्याजोगा तर झाला आहे. सौदा करून ठेवा, भलेही 1 महिन्याने त्याला हार्वेस्ट करायचं. फक्त सौदा करताना मालाची आपल्याला हे करता आली पाहिजे ओळख, की आपल्याकडे माल किती आहे, आपण उक्ता काय भाव विकायचा. आणि किलोवर जर सौदा करत असले तर किलोवर कोणत्या साईज घेणार, कोणत्या नाही घेणार आणि किती दिवसात खाली करणार, ह्या सर्व गोष्टी तुम्ही बोलायला पाहिजे. बरं, हा झाला विक्रीचा विषय. तो विषय आपण परतही बोलू शकतो. आता आपल्याला बोलायचं आहे की अशा प्रकारच्या मालासाठी हे जे कवडी पडू राहिली, कलर येतो, काही ठिकाणी वायबार तयार होतो. जसं हे तुम्हाला बघायला मिळतं, इथं वायबार तयार झाला आहे, टोटी ज्याला म्हणतो आपण. तर ह्याच्यासाठी पुढं ही वायबार होऊ नये, सनबर्निंग जास्त वाढू नये किंवा याला जास्त कलर येऊ नये, याच्यासाठी आपल्याला कुठले खतं द्यायचे किंवा काय फवारणी घ्यायची. तर याच्यासाठी आपल्याला पुढच्या 7 ते 8 दिवस खतं तर थांबवून द्या. 7-8 दिवसांनी किंवा 15-16 तारखेपर्यंत 6-7 दिवसांनी आपल्याला 04037 जे वॉटर सोल्युबल येते किंवा 06020 अशा यातलं आपल्याला खत घ्यायचं आहे. त्याच्यासोबत बोरॉन 1 किलो एकरीप्रमाणे सोडायचं आहे. आणि फवारणीमध्ये कॅल्शियम बोरॉन आलेलं कधी उत्तम. जवळपास इथून पुढं 2-3 फवारणीमध्ये कॅल्शियम बोरॉन घेत चला. आणि बुरशीनाशकमध्ये रोको बुरशीनाशक सध्या चांगलं काम करतं आहे. रोको आणि टाटाचं ताकद म्हणून येते, ते सध्या चांगलं काम करत आहे. बघा आपण जसं इकडे चाललो आहे तसं अजून कलर कमी आहे, म्हणजे हिरवा माल आहे, साईज चांगलीच आहे. हे बघा याच्यामध्ये 2 बोटं बसते, अशा प्रकारची साईज आहे. कारण इकडे आपण फ्लोनी पाणी देतो आहे मागच्या 3 पाण्यापासून, आणि फ्लोनी पाणी देऊनही आपल्याला कुठं साईजमध्ये फटका बसलेला नाही आहे, आपल्याला जास्त वायबार झालेला नाही, सनबर्निंग थांबली आहे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त आणि फक्त फ्लोच्या पाण्यामुळं जाणवते. हे बघा अशा प्रकारचे हा माल जर विकला आपण आजच्या डेटला तर वजन 100% कमी होणार. आणि हाच माल जर 1 महिन्याने विकला तर आपल्याला ह्याच्यात कमीत कमी 40 ते 50 ग्रॅमचं वजन वाढलेलं भेटणार. तर त्यामुळं विकायची घाई करू नका. आणि याला स्प्रेमधून रोको एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढची जे जानेवारीची गळ आहे ती होणार नाही, डेटकूज होणार नाही त्याला. आणि साईजसाठी मी मागं सांगितलं आहे FU सायझर म्हणून. FU सायझर तुमच्या भागात मिळालं तर घ्या.
रॅकॅल्टो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं एफिसायझर येतं आहे. खूप सुंदर रिझल्ट आहे साईजसाठी. अशा प्रकारचा बाग असला तरच घ्या. ह्याच्यापेक्षा कमी साईज असली तर थोडं लेट करता येईल. आणि जर माल विक्रीला 15-20 दिवसामध्ये तयार आहे तर ती एफिसायझर तुम्ही घेऊ शकता. बाकी कीटकनाशक तुमच्या मताने कुठलंही घेऊ शकता. किडीचा जास्त प्रादुर्भाव आहे नाही सध्या, त्यामुळं आपल्याला कीटकनाशकवर जास्त भर द्यायचा नाही आहे. कुठलाही घेतलं तरी हरकत नाही. आणि आत्ता जे आपण डिसेंबर महिना चालू आहे, तर डिसेंबर महिन्यामध्ये उगते सौदे बरेच होतात. उगते सौदे करताना तारीख शक्यतोवर घेत चला की किती तारखेला पूर्ण हार्वेस्ट करणार. शक्यतोवर लिहून घेत चला. लिहून घ्या म्हणजे त्या तारखेच्या आतबाहेर 2-3 दिवस आपला माल हार्वेस्ट झाला पाहिजे. कारण आपल्याला पुढच्या वर्षीच्या मृगाची तयारी पण आता सुरू करायची. कारण पुढच्या वर्षीचं ह्या वर्षी जे आपल्याला त्रास झाला पाऊस अति आल्यामुळं, तर यावर्षी आपल्याला स्टोरेजची तयारी लवकर करून तानाची पण तयारी लवकरच करायची, जेणेकरून आपल्याला बार फुटायला अडचण येणार नाही. आणि जे हार्वेस्टिंगचा पिरियड आहे तो शक्यतोवर 15 फेब्रुवारीच्या आत ठेवा, म्हणजे तुमच्या झाडाला चांगला आराम मिळेल. आणि जर आपला माल लेट असेल, काही भागामध्ये कसं आहे जून महिन्यात फुटलेला बाग आहे, जूनच्या शेवटीला फुटलेला बाग आहे, तर अशा बागामध्ये आपल्याला फेब्रुवारी 15 तारीख घेता नाही येत, तर तिथे आपण मार्चचा पहिला आठवडा पण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे इथून पुढचं. आणि आता तुम्ही जवळपास पूर्ण बाग पाहिला आहे. बाग एक नंबर आहे. बाग कसा वाटला, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अजून शिकण्यासारखं, अजून काय माहिती पाहिजे ते तुम्ही मला विचारू शकता. बागेचं अंतर, बागेचं वय आधी मी सांगितलं आहे, अंतरही सांगितलं आहे. जरी आठवत नसेल तर मागचा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा, सविस्तर बघून घ्या. आणि अजून याच्यामध्ये काय काय अडचणी अशा प्रकारच्या बागेमध्ये तुम्हाला येतात त्या पण सांगा. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. धन्यवाद.